तर नमस्कार भावांनो, कसे आहेत तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व बरे असाल. 365 डेच्या चॅलेंजमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही करत होतो रनिंग करताना माझी चप्पल तुटून जाते. बोललो वर्कआउट एंड करून बाकीचा वर्कआउट आपण घरी जाऊन करूया. मी पुशअप मारतो घरी आल्याच्या नंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. काल आपण 11 पुशअप मारलेले, आज 12 पुशअप मारले. त्याच्यानंतर घरी आता आलेलो आहे, आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन जातो कोकणाका रिक्षा स्टँडला. आणि तिथं आल्याच्या नंतर माहिती पडतं की खूप लंबी लाईन आहे. बट फायनली माझा नंबर येतो, पॅसेंजरला बसवतो रिक्षामध्ये आणि ड्रॉप करतो ईश्वरनगरला. तुम्हाला माहिती असेल की माझ्याकडे एक स्टेपनी टायर आहे जो की पंक्चर झाला आहे. त्याला खोलून मी देतो पंक्चरवाल्याला बनवायला. त्या पंक्चरवाल्याचं काम बघा किती फास्टमध्ये असतं. आणि त्यांचं काम झाल्याच्या नंतर मी पुन्हा माझा टायर आपल्या जागेवर लावून टाकतो आणि दुपारी जातो सरबत प्यायला, कारण की मला खूप जास्त गरमी व्हावं लागली. त्यानंतर सरबतवाल्याकडे मी सरबत पिऊन दुपारी येतो घरी आल्याच्या नंतर माझी चपलीची हालत तर बघा तवरक कशी झालेली असते. त्यानंतर संध्याकाळी रिक्षा काढतो, भाडे वगैरे मारतो, गॅस वगैरे भरतो आणि डायरेक्ट रात्री 10च्या नंतर घरी येतो. माझा टोटल प्रॉफिट झालं 869 रुपीज. त्याच्यामधून CNG मायनस करतो 219 रुपीज आणि टोटल प्रॉफिट झालं 550 रुपीज. 100 रुपये मायनस करून, कारण की उद्या मॅक्स टू टेबल टाका लागेल आपल्याला 200 रुपयाचं, म्हणून 100 रुपये मायनस केले. तर आजचा ब्लॉग करतो एंड बाय बाय गाईज.